नमस्कार. आज मी माळेवाडी या गावामध्ये आलेलो आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे पूरग्रस्त जे लोक आहेत त्यांना आपण मदत करतोय महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून. बरेचसे लोक मदत करतायत ती आम्ही चॅनलच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोच करतोय. पाठीमागं अतिवृष्टी झाली आणि या माळेवाडीमध्ये पाणी घुसलं, पूर्ण गाव पाण्याखाली गेलं होतं. जमिनी सगळ्या वाहून गेलेल्या आहेत आणि एकतर थोड्या थोड्या जमिनी येतात, कोणाला अर्धा एकर, कोणाला 10 गुंठे, कोणाला 1 एकर अशा जमिनी येतात आणि ते आहे ते सगळं वाहून गेलेलं आहे. घरामध्ये पाणी घुसलं होतं. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सुनीता आयर मॅडम पुण्याच्या आणि नेहा आंबवले मॅडम यांनी पूरग्रस्त बांधवांना मदत आपल्याकडे पाठवलेली. यांच्याबरोबरच अर्जुनदादा सईद असतील, सुदाम समगे आणि बरेचसे आता तुपे म्हणून एक आहेत संभाजीनगरचे, त्यांनी पण मदत पाठवलेली. जे लोक आपल्यापर्यंत मदत पाठवतात ती सगळी मदत आपण पूरग्रस्त बांधवांपर्यंत पाठवतोय. आज या ठिकाणी आपण बघू शकता ही ब्लँकेट आपण आणलेली आहेत आणि हे सगळे आपण पूरग्रस्त बांधव जे आहेत आपले त्यांना देणार आहेत. तर आता हे गावकरी ते अशोक भाऊ यांचा फोन आला होता. खरे गरजवंत म्हणजे ते म्हणले की आपल्या गावामध्ये जे पूरग्रस्त आहेत आणि जे गोरगरीब आहेत ज्यांना कुठेतरी फुलना फुलाची पाकळी आपली मदत होईल अशा लोकांना आपण त्यांच्या हस्ते देतोय. अशोक सर द्या तुमच्या हाताने. हे गावातले जे लोक आहेत आता यांनी काही फरक पडणार नाही एवढा, पण एक छोटीशी मदत म्हणून आपण त्यांना एक मदत करतोय. आणि आपले बाहेरचे पुण्याला असणारे, मुंबईला असणारे, संभाजीनगरला असणारे बांधव आपल्यापर्यंत पाठवतात. शेळ्यापर्यंत हे एकदम गोरगरीब कुटुंब आहेत, आदिवासी कुटुंब आहेत. हे 2-4 घर आहेत आणि शेती थोडीफार पाण्यात गेलेली आहे. सगळ्या बांधवांना आपल्याला हे द्यायचं आहे. खरं तर आपल्याला हे काय फोटो सेशन करायचं नाही किंवा व्हिडिओ काढायचं नाही, पण जे बांधव आपल्यापर्यंत विश्वासाने पाठवतात आमच्या हातामध्ये पडल्याच्या नंतर आम्ही हे कुठं गैरफायदा याचा घेऊ नये यासाठी आम्ही हे व्हिडिओ किंवा हे करतोय की या सगळ्या लोकांपर्यंत गेलं पाहिजे. खरं तर फोटो घेतले चालेल. शेतकरीचे तर काय त्याला इकडे बघा हे आता हे काही थोडेसे आहेत अजून आपण दुसऱ्या काही कुटुंब